नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ आपल्या भक्तांची परीक्षा का घेतात? हा विषय जितका साधा वाटतो तितकाच तो खोल आणि अर्थपूर्ण आहे. अनेक भक्तांच्या मनात संकटाच्या काळात हा प्रश्न येतो की मी स्वामींची भक्ती करतो, नामस्मरण करतो, स्वामींचा जपही करतो, तरीही माझ्या आयुष्यात दुःख, अडचणी, अपयश का येत आहे? माझ्याच बरोबर असं का होत आहे? पण खरं पाहिलं तर स्वामींची परीक्षा म्हणजे कधीच शिक्षा नसते. ती एक दिव्य शिकवण आहे. स्वामी आपल्या भक्तांना घडवतात, त्यांना आतून मजबूत करतात आणि जीवनाच्या खऱ्या अर्थाची जाणीव करून देतात. जसं सोनं अग्नीत तापवल्याशिवाय शुद्ध होत नाही, तसंच भक्ताचं मनही संकटाच्या आगीतून गेल्याशिवाय शुद्ध होत नाही. परीक्षेच्या काळात स्वामी भक्ताकडून काही मागत नसतात. ते फक्त बघत असतात की भक्त संकटातही संयम ठेवतो का? राग, द्वेष, निराशा यांना बळी पडतो का? की स्वामी सर्व पाहत आहेत या श्रद्धेने शांत राहतो? हे स्वामींना बघायचे असते. अनेक वेळा स्वामी भक्ताच्या इच्छा पूर्ण करतच नाहीत, कारण स्वामींना भक्तांचं भविष्य दिसतच असतं. जी गोष्ट आज आपल्याला हवी वाटते ती उद्या आपल्यासाठी घातक ठरू शकते. म्हणून स्वामी कधी विलंब करतात, कधी नकार देतात आणि कधी भक्ताला पूर्णपणे एकटं असल्याचा भास जाणवतात. पण हाच काळ भक्तासाठी सर्वात महत्त्वाचा असतो. या काळात भक्ताने जर नामस्मरण, सेवा आणि श्रद्धा सोडली तर स्वामी त्या भक्ताचे नशीब बदलतात. परीक्षा म्हणजे कर्मफळांची जाणीव करून देणारा काळ आहे. आपल्या भूतकाळातील कर्मांचे परिणाम भोगताना स्वामी भक्ताच्या पाठीशी नेहमी उभे असतात. पण कर्म टाळू देत नाहीत, कारण कर्म भोगल्याशिवाय आत्मा मुक्त होत नाही. स्वामींची परीक्षा भक्ताला नम्र बनवते, अहंकार तोडते आणि मीपणा कमी करते. जो भक्त परीक्षेत टिकतो तो केवळ समस्या सोडवणारा नाही, तर जीवन समजून घेणारा बनतो. अशा भक्ताला नेहमी स्वामी हळूहळू आतून मार्गदर्शन करतात. कधी मनात विचार देऊन, कधी एखाद्या माणसाच्या रूपात, तर कधी अचानक घडलेल्या घटनेतून. म्हणूनच स्वामी नेहमी म्हणतात की संकट हे शाप नसून आशीर्वाद असतो. कारण परीक्षेनंतरच भक्ताला स्वामींच्या कृपेची खरी जाणीव होते. शेवटी स्वामी समर्थ प्रत्येक भक्ताला एकच संदेश देतात: भिवू नकोस, संयम ठेव आणि कर्म करत राहा. माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. तुझी परीक्षा संपल्यावर मी तुला कधीच निराश करणार नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.